टीका टिकणी व्हायला बघते, कारण ज्या वेळेस सत्ता त्यांच्या हातामध्ये त्यावेळेस त्यांनी सत्तेला टिकवले नाहीयेत. आणि आता ज्या भारतीय जनता पक्षाने जे एवढा मोठा इतिहास घडवला, जे अनेक माध्यमातून डेव्हलप व्हायला आपल्या सोलापूरसाठी आयटी पार्क वगैरे यायला आणि युवकांचे सुद्धा प्रश्न सुटायला बघतील. आणि लाडक्या बहिणींचे सुद्धा, लाडक्या बहिणींना पैसे भेटत नव्हते, आता त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडालेत. आणि जे योजना कोणी आणली की बीजेपी सरकारने आणली, ह्याचं श्रेय इतर पक्ष घ्यायला बघतात. ते न घेता ज्याचं श्रेय आहे ते त्यांनीच घेतलं पाहिजे. आणि आपण बघतो की देवाभाऊ किती चांगल्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचा चांगल्या पद्धतीने प्रचार होत आहे. आणि हेच प्रचार ह्या ठिकाणी सोलापुरामध्ये येणाऱ्या काळामध्ये देवाभाऊंची सभा 10 तारखेला आहे. आणि जे आमचे बीजेपी पार्टी आहे ते स्ट्रॉंग असल्यासारखे. आणि निवडून आल्यानंतर कुठली 3 कामं पहिला तुम्ही प्राधान्य करणार प्रभागासाठी? जे प्रभागासाठी आतापर्यंत आपण सगळे प्रश्न सोडवले, जे युवकांचे जे प्रश्न आहे, जे आपली भारतीय जनता पार्टीचे आयटी पार्क म्हणले, आणि जे पाण्याच्या प्रश्नाचे, उजनी धरणाचे जे लाईन आलेले, जे लोकांचा प्रश्न आहे की एक दिवस आड पाणी व्हावं, ते पाण्याचा प्रश्न जास्तीत जास्त आम्ही सोडवणार. आणि दादाने जे मुद्दे घेतले की बिटूचा पण प्रश्न लवकरात लवकर सुटला पाहिजे. आणि जनतेला मला एकच आवाहन करायचं आहे की जे पक्ष डुबलेला आहे आपण त्याच्या मागे न जाता, जे आता तळागाळामध्ये जे महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये आपल्या अनेक लोकांचे प्रश्न सुटायला बघतात, त्या माध्यमातून आपण जनतेने त्यांच्या पाठीशी राहावा. आणि त्या ठिकाणी आमच्या बाबा कर्वे असू द्या, विनोददादा भोसले असू द्या, विजयताई खरात असू द्या, त्यांच्या समोर कुठलेही तगडे लोक असू द्या, ते आम्ही सगळ्यांना खाली पाडून टाकू.